सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 138 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुनचा छोटू टायगर हळूहळू मोठा होत होता. तन्वीची तब्येत हळूहळू कवर होत होती. ती आता थोडी थोडी फिरत होती. बाळाला उचलून घेत होती. बाळ हसायला लागलं होतं. ते वस्तू बघायचं. तन्वी आणि अर्जुनच्या आवाजाकडे बघायचं. खुळखुळा वाजवला की बघायचं. अर्जुन ऑफिसला जायचा, पण सगळं लक्ष त्याचं घरीच असायचं. आज त्यानं तन्वीला फोन केला, पण तिनं उचलला नाही किंवा पुन्हा परत कॉलही केला नाही. आणि अर्जुन सर चिडले. व्हॉट्स रॉंग विथ हर, डॅम इट. किती फोन करतोय, ती घेत का नाही, असं म्हणून अर्जुननं फोन टेबलवर आपटला. अतुल म्हणाला, अर्जुन सर, व्हॉट हॅपन, व्हाय आर यू टेन्स. अर्जुन म्हणाला, ही तन्वी यार, किती कॉल केले पण एकही उचलत नाही आणि परतसुद्धा करत नाही. अतुल म्हणाला, सर त्या कामात असतील. आता बेबीची कामं असतात खूप. माझी वाईफ पण अशीच करते. इट्स नॉर्मल सर. अर्जुन म्हणाला, बेबी आहे मग हॅट्सबंडला विसरून जायचं का लगेच? असं कुठं असतं का? आता झालं ना ते मोठं आणि ती आता बरी झाली आहे. मग आता माझ्याकडे लक्ष द्यायला नको का तिनं? अतुल हसून म्हणाला, अर्जुन सर तुम्ही पण ना किती लहान मुलासारखे वागता हो. आता तुम्हीच समजून घेतलं पाहिजे की नाही मॅडमना. अर्जुन म्हणाला, अतुल मी कधी नाही समजून घेतलं ते सांग. जेव्हा जेव्हा तिला माझी गरज होती तेव्हा मी खूप समजूतदारपणा दाखवला. बट ॲटलिस्ट तिने फोन तरी उचलायला हवा ना. बसली असेल फोन सायलेंटवर ठेवून, बेबीला डिस्टर्ब होतं म्हणून. अर्जुन चिडूनच म्हणाला, पण सर तुम्ही काय इतकं पॅनिक होताय? खूप आठवण येते वाटतं कोणाला तरी, कोणाची तरी. ॲम आय राईट? असं म्हणून अतुल हसायला लागला. अर्जुन म्हणाला, जस्ट शट अप. अतुल नो जोक, मस्करी विनोद करू नकोस. मी आधीच चिडलो आहे. आता अर्जुन सर बायकोवर चिडले होते कारण तिला त्याच्यासाठी वेळच नसायचा. तो घरी गेला की ती दमलेली असायची. आफ्टर डिलिव्हरी ते अजून एकत्र आले नव्हते. बेड शेअर करत नव्हते. एका बेडवर झोपायचे, पण मध्ये बेबी असायचं. आणि अर्जुनसुद्धा काही म्हणत नव्हता, पण तिने किमान त्याचे लाड तरी करावेत ही अपेक्षा होती त्याची. पण तन्वीला तेवढाही वेळ नव्हता. तो सुद्धा आता कामात गुंतलेला असायचा. 3 कंपन्या तो एका जागेवरून हँडल करत होता. देसाई ग्रुप ऑफ कंपनी असं नाव दिलं होतं त्यानं आता. आणि त्याचा सर्वा तोच होता. तो सुद्धा खूप बिझी असायचा. त्याची कामातून मान वर होत नव्हती. झपाटल्यासारखा मीटिंग करायचा रात्रीपर्यंत. खूप दमून जायचा. घरी गेल्यावर तो थोडं बाळाला घ्यायचा, पण ते अजून खूप लहान होतं. कधी कधी अर्जुन घरी गेला की तो झोपलेला असायचा. आणि अर्जुन ऑफिसला निघताना सुद्धा झोपलेला असायचा. या बापलेकाचं रुटीन अजून बसलेलं नव्हतं. आणि तन्वीचं रुटीनसुद्धा बाळाच्या रुटीनसारखं होतं. खूप दमलेला असायचा अर्जुन. तरीसुद्धा बाळाचा गोंडस चेहरा पाहिला की त्याच्या चेहऱ्यावर स्माईल यायची. पण तन्वीचं काय? ती तर खूप दूर गेली होती त्याच्यापासून असं अर्जुनला वाटायचं. ती त्याच्यासाठी अवेलेबलच नसायची. आणि अर्जुन तिला खूप मिस करायचा. त्याला आता तिला जवळ घेऊ वाटायचं. तिने त्याच्यावर प्रेम करावं असं वाटायचं. पण तन्वी अजून तयार नव्हती. पहिलंच बाळ होतं. त्याची काळजी करणं, त्याचं रडणं हसणं, त्याला समजावणं खेळवणं, प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी नवीन होती. त्यामुळे ती भांबावून जायची. तिच्या जोडीला दाई होती. ती बाळाच्या मालिश वगैरे आणि आंघोळीची बघायची. तन्वीला सूचना द्यायची. पण शेवटी पहिला अनुभव तो पहिलाच अनुभव. तन्वीकडून खूप चुका व्हायच्या. आणि माझ्या चुकांमुळे बेबीला काही झालं तर असं वाटून तन्वी खूप कॉन्सन्ट्रेशन करत होती त्याच्यावर. आणि अर्जुनकडे दुर्लक्ष होत होतं. आणि इतक्यात तिचा फोन आला. अर्जुनने लवकर फोन घेतलाच नाही. अतुल म्हणाला, सर फोन घ्या. राहू दे, वेट करणं किती त्रासदायक असतं हे कळू दे तिलाही, असं तो म्हणाला. आणि अर्जुनने डोक्यावर हात मारला. काय हे अर्जुन सर, कधी मोठे होतील काय माहीत. आणि मग तिसऱ्या रिंगला त्याने फोन उचलला. तन्वी म्हणाली, अर्जुन अरे किती फोन करायचे, उचल ना लवकर. अर्जुन चिडून म्हणाला, हो का? असं तर मी सुद्धा म्हणू शकतो. माझे किती मिस कॉल आहेत ते पाहिलं का तू? तन्वी म्हणाली, अर्जुन तुझे मिस कॉल पाहिले म्हणूनच फोन केला ना. अर्जुन म्हणाला, हो केला ना, तोही किती उशिरा. तन्वी म्हणाली, अर्जुन अरे बेबीला झोपवत होते, तो रडत होता म्हणून फोन सायलेंटवर होता. जरा जरी आवाज आला तरी त्याची लगेच झोप मोड होते. आत्ताही मी रूमच्या बाहेर येऊन बोलते. अर्जुन म्हणाला, बघ
तुला तुझ्या बेबीचीच काळजी आहे ना, आणि तू मला बेबी म्हणायचं सुद्धा सोडून दिलं आहेस. आणि खरंच आता तन्वी त्याला नुसता अर्जुन म्हणत होती. पूर्वी प्रत्येक वाक्याला तन्वी बेबी म्हणायची. अर्जुन म्हणाला, म्हणूनच मला इतक्या लवकर बेबी नको होतं. हे असं होणार मला माहीत होतं. तुझं माझ्यावर प्रेम कमी झालं आहे तनू, आणि तू मला प्रॉमिस केलं होतं की बेबी आलं तरी तू माझ्यावरचं प्रेम कमी नाही करणार. तन्वी म्हणाली, अर्जुन समजून घेणार रे, खूप त्रास देतो रे तो. जरा त्याच्या मनाविरुद्ध झालं की कितीतरी मोठ्याने रडत बसतो आणि कितीतरी वेळ ऐकत नाही. आणि जसं जसं समजायला लागलंय तसं तर फारच त्रास देतोय. अर्जुन म्हणाला, मग लहान आहे ना तो, त्याला काय कळतंय. आता अर्जुन बाळाची बाजू घेऊनही बोलत होता, पण तन्वीची बाजू समजत नव्हती त्याला. त्याला वाटायचं की तन्वीनंच सगळ्या आघाड्या सांभाळाव्यात, बाळही सांभाळावं आणि त्यालाही सांभाळावं. तन्वी म्हणाली, पण तू लहान आहेस का, तुला तर कळतंय ना, तू घे ना समजून मला. अर्जुन चिडून म्हणाला, अजून किती समजून घेऊ तनू, मी सुद्धा बाळाला घेतोच ना, खेळवतो त्याला. तन्वी म्हणाली, अर्जुन पण तेवढं पुरेसं आहे का. अर्जुन हट्ट करत म्हणाला, ते काही नाही तनू, तुझी फर्स्ट प्रायोरिटी मीच असलो पाहिजे. त्यांचं असं संभाषण सुरू असतानाच पुन्हा बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि तन्वी गडबड करत म्हणाली, अर्जुन ठेवते हा फोन, बेबी उठलं. आणि तो काहीतरी बोलणार इतक्यात तिने फोन कट केला सुद्धा. आणि अर्जुन पुन्हा वैतागला. अतुलला म्हणाला, हे असंच होणार होतं, मला माहीत होतं, म्हणून बाळाची घाई करत नव्हतो मी. मला माझी मॅरिड लाईफ एन्जॉय करता आली नाही. लग्न झाल्यावर काही महिने आमचं भांडण, मग हिची प्रेग्नन्सी, आणि आता हे गुंतली आहे बाळामध्ये. माझं कसं होणार अतुल. अतुल हसून म्हणाला, सर तुम्हाला सुद्धा व्याप कमी आहेत का, कामाकडे कॉन्सन्ट्रेशन करा. अर्जुन चिडून त्याला म्हणाला, डफर, मी कामाकडे दुर्लक्ष करतोय का. अजिबात नाही, पण मला तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं चालणार नाही. आता बेबीसाठी आणखीन एक केअरटेकर ठेवतो, म्हणजे तनू फ्री होईल माझ्यासाठी. अतुल म्हणाला, अर्जुन सर 100 केअरटेकर ठेवल्या तरी आईचं लक्ष बाळावरून हटत नसतं. आई ती आईच असते. मग एक काम करा. अर्जुन म्हणाला, काय. अतुल म्हणाला, तुम्ही तुमच्यासाठीच एक केअरटेकर ठेवा. आणि अर्जुनने हसून त्याच्या पाठीत धपाटा मारला आणि म्हणाला, नॉनसेन्स, तू काय बोलतोस तुला कळते का. आणि मग म्हणाला, अतुल तुझा आफ्टर डिलिव्हरी रोमॅन्स सुरू झाला का. आता अर्जुन खूप फ्रेंडली अतुलशी बोलत होता आणि अतुल हसून म्हणाला, हो का, तुमचं नाही झाला. आणि अर्जुन तोंड पाडून म्हणाला, नाही ना अजून, तिचं लक्षच नाही माझ्याकडे. अतुल हसून म्हणाला, ओ आय सी, म्हणजे अजून तुमचा उपवास सुटला नाही म्हणायचा, म्हणून इतकी चिडचिड चालली आहे तर. अर्जुन म्हणाला, हो ना, तिला माझ्या मनातलं कळतच नाही. कसं कळणार, माझ्या मूडकडे पहिल्यासारखं लक्ष नसतं तिचं. चिडून फुगून बसलं तरी बाळालाच घेऊन बसलेली असते, तिला काही फरकच पडत नाही. अतुल म्हणाला, या बाबतीत मी लकी आहे. माझ्या बायकोनंच सुरुवात केली, कारण तिला वाटायचं मी कुठेतरी बाहेर जाईन म्हणून. जास्त दिवस दुरावा राहिला तर. तिला माझ्यावर विश्वास नाही ना. आधी मला वाटत होतं की तिचा माझ्यावर विश्वास नाही, म्हणून मला वाईट वाटायचं, पण त्याचा मला असा फायदा होईल मला कधीच वाटलं नव्हतं. आणि अर्जुन म्हणाला, पण तनूला तर माझ्यावर खूप जास्त विश्वास आहे, म्हणून ती मला सिरियस घेत नाही. आता अर्जुनचे हे लक्षात येत नव्हतं की तो ऑफिस टाईममध्ये सुद्धा अतुलशी या रोमॅन्सच्या बाबतीत गप्पा मारत होता, कारण तो तन्वीला खरंच खूप मिस करत होता. आणि निदान रोमॅन्स नाही, पण रोमॅन्टिक बोलण्यातून तरी तो त्याची इच्छा पूर्ण करत होता. बायको रोज समोर असूनही त्याला लाभत नव्हती आणि अर्जुननं ठरवलं की आता तन्वीशी याबाबतीत बोलायचं. आता ती बरी झाली होती, ती तर काही बोलत नव्हती, मग आपणच विषय काढायचा आणि पुन्हा मॅरिड लाईफ सुरू करायची. आज रात्री त्याला मीटिंग होती. ती मीटिंग संपवून तो लवकर घरी जाणार होता, पण मीटिंग थोडी लांबली. पण आता तन्वीनं त्याला एकही फोन केला नव्हता आधीसारखा. आधी ती खूप फोन करायची, मीटिंग ठेवली की ओरडायची, पण आता बेबीमुळे तिला अर्जुनकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. अर्जुन आणि अतुल दोघे मीटिंगमध्ये होते. नेहमीसारखा अर्जुनचा फोन अतुलकडेच होता. मीटिंग संपली आणि अतुल म्हणाला, सर आता मॅडमचा कॉलसुद्धा नाही आला तुम्हाला. अर्जुन ब्लेझरची बटणं काढून गाडीत ठेवत म्हणाला, आता तिला टाईमपास झाला आहे छान, तिला आठवण येत नाही माझी आणि वेळही नाही तिच्याकडे. मग अतुल म्हणाला, सर आपण बाहेरच डिनर करूया का. आता अर्जुनला घरी जाऊन तन्वीशी बोलायचं होतं. अतुल, नॉट टुडे, सी यू लेटर. आज नको, नंतर केव्हा तरी पाहू, असं म्हणून अर्जुननं गाडी स्टार्ट केली. आणि तरी त्याला घरी पोहोचेपर्यंत 11:30 वाजले. आणि तो घरात गेला तर
बाळही झोपलं होतं आणि तन्वीसुद्धा. अर्जुनचा तर फार मूड ऑफ झाला. मोलकरीण म्हणाली, सर जेवायला वाढू? आणि अर्जुन म्हणाला नको, कारण एकट्याला जेवण जाणारच नव्हतं. तन्वी तर आता त्याच्यासोबत जेवणही करत नव्हती, कारण तो उशिरा यायचा आणि तिच्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या असायच्या. जरा जेवणामध्ये टायमिंग मागे पुढे झालं की बाळाला पोटाचा प्रॉब्लेम व्हायचा, म्हणून ती अर्जुनची वाट न बघता जेवण करायची. हे तिनं अर्जुनला समजावून सांगितलं होतं, पण ऐकतील ते अर्जुन सर कसले. कळतंय पण वळत नाही असा वागायचा तो. त्यालाही दिसायचा तिचा त्रास, पण त्याचा हट्टी स्वभाव डोकं वर काढायचा. आता तन्वी बेडवर झोपली होती एका टोकाला आणि मध्ये बाळ टाकलं होतं. अर्जुनची जागा रिकामी होती आणि तोही उपाशीच झोपला. पण झोप येत नव्हती, कारण आज त्यानं जे ठरवलं होतं ते केल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हतं. आणि त्यानं एकदा तन्वीकडे पाहिलं तर ती गाढ झोपली होती. तिच्या शरीरात आता बदल झाला होता. अजूनही तसेच गालवर आलेले होते, शरीर थोडं लूज पडलं होतं. तिला व्यायाम वगैरे सुद्धा अजून करता येत नव्हता पुन्हा फिट राहण्यासाठी. मग त्यानं बाळाकडे पाहिलं तर ते झोपेतही दूध पिल्यासारखी नाजूक जीभ हलवत होतं. आणि अर्जुन त्याच्याकडे बघून क्षणभर हसला आणि त्याच्या कपाळाचा पापा घ्यायला जाणार इतक्यात झोपलेल्या बेबीचा किस घ्यायचा नाही हे तन्वीचे शब्द त्याला आठवले आणि तो मागे सरकला. त्यानं हातानेच त्याच्या चेहऱ्यावरून 5 बोटं फिरवली आणि तीच बोटं स्वतःच्या तोंडाजवळ आणली आणि असाच पापा घेतला हाताने. मग मनात म्हणाला, या बेबीचा नाही पण त्या बेबीचा तरी मी झोपेत किस घेऊ शकतो. असं म्हणून तो उठला आणि तन्वीच्या बाजूला आला. आता ती सरळ झोपली होती, आभाळाकडे तोंड करून. तो गुडघ्यावर खाली बसला. काही सेकंद एकटक तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याला तिचा मोह झाला. त्यानं तिच्या गुलाबी ओठांकडे त्याचे ओठ नेले आणि किस करणार इतक्यात बेबी अचानक रडायला लागलं. बहुतेक त्याला भूक लागली होती आणि तन्वीसुद्धा सरळ झोपली होती. ती एका कुशीवर वळली झोपेतच आणि झोपूनच बाळाला दूध पाजू लागली. आणि अर्जुन नाराज झाला. तोही कंटाळला होता. आता तिच्याजवळ त्याला झोपता येत नव्हतं मिठी मारून, कारण बाळ मध्ये होतं. मग तो पुन्हा त्याच्या जागेवर येऊन झोपला. ती बाळाला दूध पाजत होती आणि त्याचं लक्ष तिच्या उघड्या छातीकडे गेलं आणि त्याला आणखीनच कसं तरी झालं. ओ तनू, आय मिस यू बेबी, असं म्हणून त्यानं बेडवरच बुक्की मारली आणि तीच बुक्की त्याच्या कपाळावर तो आपटू लागला. पण आता त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता गुपचूप झोपण्याशिवाय. पण झोपच येत नव्हती. त्याच्यातल्या सुप्त प्रणय भावना जागृत झाल्या होत्या. त्या त्याला सतावत होत्या. आता टाइमपास म्हणून मोबाईल बघण्याची सवयसुद्धा अर्जुन सरांना नव्हती. त्यांचा मोबाईलचा वापर तर फक्त कॉलिंगसाठीच असायचा आणि पुस्तकसुद्धा वाचायचा छंद नव्हता, फक्त फायली वाचायचा छंद होता त्यांना. आणि अर्जुन बेडवर पालता झोपला आणि कशाबशा त्यानं त्याच्या भावना कंट्रोल केल्या आणि त्याला झोप लागली. मग सकाळी सकाळी अर्जुन बाथरूममधून आला आणि अतुलचा फोन आला. अर्जुन म्हणाला, का रे इतक्या सकाळ सकाळी फोन का केलास? अतुल म्हणाला, तुमची नाईट कशी गेली ते विचारायला. अर्जुन म्हणाला, माझं सोड, तुझं बोल, तुझी मुलगी काय म्हणते? अतुल म्हणाला, ती ओके आहे, फार त्रास नाही देत. अर्जुन हसून म्हणाला, अरे मी मोठ्या मुलीबद्दल विचारत होतो. आणि अतुल फार हसून म्हणाला, ती होय, ती त्रास देणार नाही असं होईल का सर? ती तर मला त्रास देण्यासाठीच जन्माला आली आहे. अर्जुन हसला आणि म्हणाला, काम बोल, काय आहे? अतुल म्हणाला, आज मला सुट्टी हवी होती सर, छोट्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. अर्जुन हसून म्हणाला, ठीक आहे. आता अर्जुन ऑफिसला जायला निघाला आणि तो स्वतःच त्याची तयारी करत होता. टाय बांधत घेत होता तो, कारण आता बेबीमध्ये गुंतली होती ना ती. अर्जुन जेव्हा ऑफिसला जायला निघायचा तेव्हा तन्वीला बाळाचं खूप काम असायचं. त्यामुळे तो आता हट्ट करत नव्हता. समजूतदार नवरा आणि समजूतदार बाबासारखा स्वतःचं काम स्वतःच करायचा, कारण दुसरा पर्यायच नव्हता. आणि ती अजूनही झोपलेली होती. रात्रीतून बाळ सारखं उठायचं, रडायचं. मग ती त्याला दूध पाजायची आणि झोपवत राहायची. तिची झोप होत नसायची आणि जेव्हा बाळ झोपलेलं असायचं तेव्हाच तिला झोप असायची. आणि आता दोघेही झोपले होते. अर्जुन ऑफिसला निघायसाठी त्याचा आवरत होता. त्याचा नाश्ताही रेडी होता. त्याने एकदा झोपलेल्या तन्वीकडे पाहिलं आणि रात्रीचा त्याचा वेडेपणा त्याला आठवला. खरंच ती खूप थकते, मी मात्र वेड्यासारखा वागतो. हाऊ मॅड आय एम बिकॉज आय लव्ह व्हेरी मच डिअर, असं म्हणून त्यानं आत्ता तिचा किस घेतलाच आणि पुन्हा तयार होऊ लागला. आणि इतक्यात तिला जाग आली.
तो तयार होतोय हे तिनं पाहिलं आणि त्याच्या पाठीमागून तिनं त्याला मिठी मारली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग बेबी. अर्जुन हसून म्हणाला, गुड मॉर्निंग मॉम. ती म्हणाली, रात्री मला तू खूप मिस करत होतास ना? अर्जुन तिच्या खांद्यावर दोन्ही हात टाकत म्हणाला, तू जागी होतीस? ती म्हणाली, हो, पण मनाने जागे होते. तुला फील करत होते, पण शरीराने मात्र खूप थकले होते रे. ट्राय टू अंडरस्टँड मी अर्जुन. आणि अर्जुन म्हणाला, ओके, बट आज शाम को कुछ मीठा हो जाए. आणि ती लाजली आणि गालात मादक गोड हसली.